आज बनवूया भेंडीची भाजी. तुम्ही पण बनवा अशी वेगळी. हे पाय 250 ग्राम भेंड्या घेतल्या. 250 ग्राम म्हणजे एक पाव. हे पाय धुवून घेतल्या स्वच्छ पाण्याने 2 वेळेस. ते पुसून घ्यायचे चांगल्या, मग कट करून घ्यायच्या. सर्व भेंड्या कट करून झाल्या की ते एका परातीत काढून घेऊ. हे पाय सर्व अशा चिरून घ्या, थोड्या मोठ्या मोठ्या, जास्त बारीक नाही. हे वाटण मिरच्या, लसण, जिरं, कोथिंबीर, ह्या मिरच्या घेतल्या. लसण जिरं टाकू थोडंसं. सर्व लसण टाकून घेऊ. हे वाटून घेऊ सर्व. 2-3च मिरच्या घेतल्या, तिखट नाही व्हायला पाहिजे. हे वाटण झालं वाटून आपलं. इकडे बेसन पीठ घेऊ एका पातेल्यामध्ये. 4-5 चमचे बेसन पीठ घेतलं. थोडंसं वाटण टाकून थोडंसं भाजीसाठी ठेवू. थोडंसं लाल तिखट, हळद, चवीपुरता मीठ. हे मिक्स करून घेऊ सर्व. धने पावडर टाकून घेऊ. पाणी टाकून मिक्स करू. खाता सोडा टाकून थोडंसं. हे बाय मिक्स करून झालं आपलं. कढईमध्ये तेल ठेवलं गरम करण्यासाठी. ह्या भेंड्या तळून घ्यायच्या आपल्याला बेसन लावून. थोडं बारीक गॅसवरच तळा, नाही तर जळून जातात, त्या कुरकुरीत नाही होत. हे बाय तळून झाल्या आपल्या भेंड्या. त्या काढून घे एका परातीमध्ये. सर्व तळून घेऊ अशाच आणि प्लेटीत काढून ठेवून घेऊ. सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी आवडली असेल कमेंट करा, शेअर करा रेसिपी. हे वाटण टाकून घेऊ याच्यात. कांदे लसण फोडणीसाठी, जिरं टमाटर, ते वाटलेलं वाटण, लाल तिखट, धने पावडर, थोडीशी मसाला, हळद, सर्व टाकून परतून घेऊ. आणि नंतर हे भजी टाकू त्यात. भेंडीचे तळलेले. मीठ टाकू. पाणी नाही टाकायचं, तसंच परतून घ्यायचं. खाण्यासाठी सर्व करू भाजी. खूप छान लागते भाकरीसोबत, भातासोबत. भातासोबत तर खूपच छान लागते. पोळीसोबत, लेकरांना डब्यात द्यायचे, खूप छान लागते. बाकी छान झालं.